different aspects of the nervous systems in the different animals or different organisms, such as we have discussed about the plant mechanism in the control and coordination. Then we also discussed about the evolution of a nervous system in the different animals, such as in Hydra or in Planaria, and then how they cope with the communicating different tissues or in between different tissues through the nervous system. When we think of the higher animals, at that time we saw that there is a highly organized nervous system as well as there is a hormonal system or endocrine system for the internal communication. And within that nervous system, we are talking about the nerve cells. Also, we have discussed about the nerve cell in detail, but some of the aspects we have to again discuss in detail. नर्व सेल्स म्हणजे नर्वस सिस्टीमच्या ज्या सेल्स आहेत त्या सेल्स म्हणजेच काय की नर्वस सेल्स. ठीक आहे, ते आपण बघितलं होतं. त्याला सायटॉन असतो, डेंड्रॉन असतो, एक्झॉन असतो, त्याच्यामध्ये निझल्स ग्रॅन्युल्स असतात, न्यूरोफायब्रिल्स असतात. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपण त्याच्याबद्दलच्या डिस्कस केल्या. किंवा त्यालाच आपण नॉन मायलिनेटेड, मायलिनेटेड किंवा मेड्युलेटेड, नॉन मेड्युलेटेड असं आपण म्हटलेलं आहे. ठीक आहे. जर आपण दुसरा एक शब्द या नर्व सेल मध्ये बघितला, बंडल ऑफ नर्व सेल इज नथिंग बट द नर्व. बंडल ऑफ नर्व सेल त्याला आपण काय म्हटलं होतं, नर्व असं म्हटलं होतं. बरोबर, नर्व. जसं आपण कॉर्ड असं म्हटलं होतं तसा छोटासा एकदम थिन टायनी दोऱ्यासारखा पार्ट असतो, थ्रेड सारखा पार्ट असतो, तर आपण नर्व असतो. तर ती नर्व कशी बनलेली असते हे पहिलं बघूयात आणि त्याच्यानंतर दुसऱ्या ज्या सेल्स आहेत आपल्या नर्वस टिश्यू मधल्या त्या जराशा डिस्कस करूया. नर्व इज फॉर्म्ड ऑफ मेनी नर्व्स और मेनी न्यूरॉन्स. बघा, अनेक न्यूरॉन्स एकत्र आले की काय तयार होते, नर्व तयार होते. ठीक आहे. जर आपण एक न्यूरॉन बघितला, त्याला कट केला, काय केला, कट केला. हा न्यूरॉन आहे, त्याचा एक्सॉन आहे असं समजा. ठीक आहे. हा सायटोप्लाझ्म आहे एक्सॉनचा आणि त्याला कट करून घेतला. 3-4 न्यूरॉन्स जर एकत्र आले, 3 न्यूरॉन अनेक फ्यू असं म्हणतो आपण, फ्यू न्यूरॉन्स एकत्र आले तर ते एकत्र ठेवण्यासाठी त्यांच्या भोवती काय असतं, एक कव्हर असतं, कनेक्टिव्ह टिश्यूचं कव्हर असतं. वन कनेक्टिव्ह टिश्यू कव्हर इज नथिंग बट द एंडोन्यूरियम. त्याला काय म्हणायचं, एंडोन्यूरियम असं म्हणायचं. आतला जो आहे त्याला काय म्हणायचं, एंडोन्यूरियम असं म्हणायचं. कनेक्टिव्ह टिश्यू which joins this single structure is nothing but the fasciculi. त्याला काय म्हणायचं, फॅसिक्युली. आतमधले जे असतात त्यांना काय म्हणायचं, फॅसिक्युली. फॅसिक्युली. ठीक आहे. थोड्याशा फॅसिक्युली एकत्र आल्या, त्यांना जो कनेक्ट करणारा एक सिंगल कव्हर आहे त्या कव्हरला काय म्हणतो आपण, एंडोन्यूरियम. आता आतमध्ये एंडोन्यूरियमच्या जे कव्हर असतं ते काय असतं, न्यूरोलेमा. आपण बघितलं न्यूरिलेमा, काल आपण बघितलं कव्हर ऑफ द नर्व सेल. आता बघा, दुसरी एक मोठी फॅसिक्युली एकत्र आली. ठीक आहे. अशा दुसऱ्या प्रकारचा आणि ह्या दोघांना मिळून एक कव्हर तयार झालेलं आहे, त्याला काय म्हणायचं, पेरिन्यूरियम. त्याला काय म्हणायचं, पेरिन्यूरियम असं म्हणायचं. पेरिन्यूरियम असं म्हणायचं. इट इज अ पेरिन्यूरियम. बघा काय, फॅसिक्युलीचा जर कव्हर असेल तर त्याला काय म्हणायचं, एंडोन्यूरियम. अनेक एकत्र येऊन त्याच्या भोवती जो कनेक्टिव्ह टिश्यूचा लेअर आहे त्याला काय म्हणायचं, पेरिन्यूरियम असं म्हणायचं. ठीक आहे. आणि अशाच पेरिन्यूरियम, अनेक पेरिन्यूरियम एकत्र आले. समजा हा दुसरा इथं आला, त्याच्या आतमध्ये पण छोटे छोटे पार्ट आहेत. अशा पद्धतीने अगेन इट इज कव्हर्ड विथ अनादर
membrane which covers the all different kinds of the larger fasciculi, then it is the epineurium. epineurium लक्षात काय हे स्ट्रक्चर तुम्हाला दिले नाही पण लक्षात ठेवण्यासाठी आपण याला अंडरस्टँड कसं करायचं आहे. सगळ्यात आतमधलं जे कनेक्टिव्ह टिश्यूचं कव्हर आहे ते आपल्याला न्यूरिलेमा असलेलं बघायला. न्यूरिलेमाच्या वरती कव्हर कुठलं असतं? एंडोन्यूरियम असतं. एंडोन्यूरियमच्या वरती कुठलं असतं? पेरिन्यूरियम असतं. पेरिन्यूरियमच्या वरती कुठलं असतं? एपिन्यूरियम. अँड दिस कम्प्लीट स्ट्रक्चर इज नथिंग बट द नर्व. ठीक आहे. आता याच्यातला छोटा जो पार्ट आहे फॅसिक्युलीचा तो काय आहे? न्यूरॉन आहे. स्मॉल पार्ट or smaller unit present within the fasciculi is the neuron. न्यूरॉन आहे. असे अनेक न्यूरॉन एकत्र आले आणि त्याची काय तयार झाली? नर्व तयार झालेली बघायला मिळते. क्लिअर. तर अशा प्रकारचं स्ट्रक्चर आपल्याला नर्व मध्ये प्रेझेंट असतं. दिस नर्व इज रिस्पॉन्सिबल फॉर कंडक्टिंग द नर्व इम्पल्स मेसेज or it is responsible for the communicating between the different cells situated at the distant regions or distantly situated cells are communicating through the nerve. म्हणजे माझ्या डोक्यामध्ये ज्या काही सेल्स असतील त्या पायाच्या सेल बरोबर कशा कम्युनिकेट होतात? तर नर्व मार्फत कम्युनिकेट झालेलं बघा. हे वायरचं नेटवर्क तयार झालेलं बघा. तर अशा पद्धतीनं हे जे एक सिंगल वायरचं स्ट्रक्चर आहे हे सांगितलं. कधी कधी वायर मध्ये सुद्धा सेम स्ट्रक्चर असतं. बघितलं असेल. कॉर्ड असतो, वरून एक लेअर असतो, आतमध्ये छोटे छोटे लेयर्स असतात. ती ब्लॅक मोठी वायर असते. बघितली असेल कधी. त्याला जर कट केलं तर त्याच्यामध्ये 3 कलरच्या 3 वेगवेगळ्या वायर्स असतात. ठीक आहे. एक लाल असते, एक हिरवी असते, एक पांढरी असते किंवा काळी असते. त्याचं वेगवेगळे मिनिंग पण असतात आणि त्याच्यावरती अजून रॅपर असतात. किंवा अजून मोठी जर वायर बघितली तर अजून त्याच्यामध्ये अजून डबल रॅपर असतात. तर सगळ्यात आतला जो असतो तो एंडोन्यूरियम, मधला जो आहे पेरिन्यूरियम, त्याच्या बाहेरचा आहे तो एपिन्यूरियम. अशा प्रकारचे नर्व्स वरती कव्हर आपल्याला असलेले बघायला मिळतात. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे जे नर्व सेल्स आहेत, नर्व सेल्स आर कम्युनिकेटिंग विथ इच अदर. नर्व सेल्स आर कम्युनिकेटिंग विथ द सेल्स प्रेझेंट अराउंड देम. त्यांच्या भोवती ज्या सेल्स असतात त्या सेल्स मध्ये एकमेकांमध्ये कनेक्शन असतं. ठीक आहे. कनेक्शन असलेलं बघा. हे कनेक्शन जर आपण बघितलं तर त्या कनेक्शनला आपण वेगळ्या पद्धतीने अंडरस्टँड करू शकतो. बघा, ब्रँच्ड डेंड्राइट्स आहेत. एक सेल काढली आहे. इट्स अ नर्व सेल. दुसरी सेल असते. दुसरा सेलचा डेंड्राइट आपल्याला इथं कम्युनिकेट केलेला बघायला मिळतो. दुसरी सेल असते. मी काही सगळं स्ट्रक्चर काढत नाही. इकडे सुद्धा काय, हा एक्झॉन आहे. एक्झॉन हा सुद्धा काय, एक्झॉन आहे. लक्षात ठेवा. या एक्झॉन आणि डेंड्राइट या दोघांमध्ये जे कनेक्शन असतं कम्युनिकेशनसाठी, दॅट कनेक्शन इज नथिंग बट द सिनॅप्स. काय म्हणायचं ना? सिनॅप्स असं म्हणायचं. काय म्हणायचं? जंक्शन ऑर जॉईंट बिटवीन द एक्झॉन अँड द डेंड्राइट. Or simply you can say connection between the two adjacent neurons. दोन जवळच्या न्यूरॉन मध्ये जे कनेक्शन असतं त्या कनेक्शनला काय म्हणायचं? सिनॅप्स असं म्हणायचं. ठीक आहे. आता हे सिनॅप्स कोणाकोणामध्ये असू शकतात बघा. म्हणजे हाऊ these two different cells communicate with each other with a nerve cell. नर्व सेल कोणाकोणाबरोबर कम्युनिकेट करते? त्यांच्या बरोबर हे सगळे कॉन्टॅक्ट असलेले बघा ना. दिस नर्व सेल communicate with the different kinds of the cells. For example, another nerve cell may be there, another responding cell, motor cell may be there. ठीक आहे. मोटार सेल्स सुद्धा असतात की ज्या ऍक्च्युअली फंक्शन करणाऱ्या सेल्स आहेत त्यांना आपण काय म्हणतो? मोटार सेल्स असतो. ठीक आहे. आता बघूया. एक आहे नर्व सेल. नर्व सेल आणि दुसरी कुणाबरोबर असू शकतात? नर्व सेल मे बी कम्युनिकेटिंग विथ मसल सेल. बरोबर. बघा, मसल सेल बरोबर कम्युनिकेट करेल. अजून काय असेल? नर्व सेल. नर्व सेल मे बी कम्युनिकेटिंग विथ अनदर ग्लँड सेल. बरोबर. ग्लँड सेल. आता सगळ्यात महत्त्वाच्या या दोन कम्युनिकेशन्स असतात नर्वस सिस्टीम मध्ये. हे दोन कम्युनिकेशन फार महत्त्वाचे असतात.
nerve cell communicating with a muscle, nerve cell communicating with a gland, and third connection we can say nerve cell can itself communicate with another nerve cell. बघा, nerve cell with nerve cell, nerve cell with gland cell, nerve cell with muscle cell, अशा पद्धतीने कनेक्शन असतं. आता ज्या वेळेस nerve communicating with a muscle through a connection called as a synapse, तिथं सुद्धा काय असतो, सिनॅप्स असतो. पण त्या सिनॅप्सला काय म्हणायचं, न्यूरोमस्क्युलर सिनॅप्स. मस्क्युलर, न्यूरोमस्क्युलर, ठीक आहे. न्यूरोमस्क्युलर जंक्शन, न्यूरोमस्क्युलर सिनॅप्स असं म्हणायचं. नर्व सेल कम्युनिकेट विथ मसल सेल. दुसरा न्यूरोग्लॅन्ड्युलर, न्यूरोग्लॅन्ड्युलर, न्यूरोग्लॅन्ड्युलर. आणि शेवटच्याला आपल्याला फक्त सिनॅप्स म्हटलं तरी चालेल. सिनॅप्स, सिनॅप्स, ठीक आहे. आता शेवटच्या मध्ये मात्र आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कनेक्शन असलेले बघायला मिळतात. इथं काय असेल, एक तर डेंड्राइट मध्ये असेल कनेक्शन. कसं असू शकतं, शेवटच्या नर्व मध्ये कम्युनिकेशन कसं असू शकतं, सिनॅप्स विल बी फॉर्म्ड इन बिटवीन एक्झॉन, ठीक आहे. त्यापेक्षा काय असेल, एक्झॉन. आता आपलं इथं दिलेलं काय, एक्झॉन आणि डेंड्रॉन, एक्झॉन टू डेंड्रॉन कनेक्शन असू शकतं. दोन नर्व सेल मध्ये कनेक्शन कसं असू शकतं, एक्झॉन कोणाबरोबर कम्युनिकेट करेल, डेंड्रॉन बरोबर. कारण आपण एक्झॉनला काय म्हटलं होतं, आउटपुट एंड असं म्हटलं होतं, आणि डेंड्रॉनला काय म्हटलं होतं, इनपुट एंड असं म्हटलं होतं. पण ज्या वेळेस काही ठिकाणी ज्या मिक्स्ड नर्व असतात, मिक्स्ड नर्व आपण बघितलं, तीन प्रकारच्या नर्व बघितल्या सुरुवातीला. कुठल्या होत्या, एक सेन्सरी होत्या, दुसऱ्या मोटार होत्या, आणि तिसऱ्या मिक्स्ड होत्या. अशा तीन वेगळ्या प्रकारच्या जर नर्व्स असतील, हे तीन वेगळ्या प्रकारचे न्यूरॉन्स असतील, तर देअर मे बी द डेंड्रॉन कम्युनिकेटिंग विथ डेंड्रॉन बरोबर सुद्धा कम्युनिकेट करू शकतो. अशा वेगळ्या प्रकारचे कॉम्बिनेशन आपल्याला सिनॅप्स मध्ये झालेले बघायला मिळतील. अँड दिस कॉम्बिनेशन आर रिस्पॉन्सिबल फॉर द कम्युनिकेटिंग विथ ऍडजेसंट सेल. ऍडजेसंट सेल बरोबर आपल्याला कम्युनिकेट करण्यासाठी हे रिस्पॉन्सिबल असलेले बघायला मिळतात. क्लिअर. तर अशा पद्धतीनं आपल्याला नर्व सेल एकमेकांबरोबर कम्युनिकेट झालेल्या बघायला मिळतात आणि त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन झालेलं बघायला मिळेल. सो दिस इज ऑल डिफरंट aspects of the nerve cell present in the nervous tissue. Second important tissue or cells which we find in the nervous tissue, that is a glial cells, or you can say neuroglia, neuroglial cells or neuroglia असं म्हटलं तरी, न्यूरोग्लिया म्हटलं तरी चालेल. Second type of tissue, cell present in the nervous tissue is the neuroglial cells. These neuroglial cells can be of different type. Neuroglial cells आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या असू शकतात किंवा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या भेटू शकतात. These are present in the large quantity or large number than the nerve cells. नर्व सेल पेक्षा सगळ्यात जास्त नंबर कोणाचा असतो, न्यूरोग्लियल सेल्स असतो. लक्षात ठेवायचं कधी, न्यूरोग्लियल सेल्स आर इन लार्जर नंबर दॅन द नर्व सेल. नर्व सेल पेक्षा जर ब्रेन जर बघितला, आपला ब्रेन 1 किलो जर वजन असेल तर जवळजवळ 60% म्हणजे 600 ग्रॅम ह्या काय असतील, 600-700 ग्रॅम काय असतील, न्यूरोग्लियल सेल्स, आणि फक्त 300 ते 400 काय असतील, नर्व सेल्स असतील, न्यूरॉन्स असतील. ठीक आहे. अशा पद्धतीने नंबर हा लार्जर असतो. ठीक आहे. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, दीज आर ओरिजिनेटेड फ्रॉम द सेल्स ऍज दॅट ऑफ द नर्व सेल. ओरिजिन दोघांचा सेम, ओरिजिन सेम असतो. ओरिजिन इज सेम फॉर न्यूरॉन्स and glial cells, and that is a ectoderm.
एक्टोडर्म। या दोन्ही सेल्स कुठल्या रिजन पासून, एम्ब्रियोनिक रिजन पासून तयार झालेले असतात। एम्ब्रियो ज्यावेळेस डेव्हलप होत असतो त्यावेळेस या दोन्ही न्यूरॉन्स आणि ग्लियल सेल एकाच प्रकारच्या सेल्स पासून तयार झालेले असतात आणि त्या सेल्स कुठल्या आहेत तर एक्टोडर्मल सेल्स आपल्याला असलेल्या बघायला मिळतात। दुसरा सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन काय, व्हॉट इज द फंक्शन ऑफ दिस न्यूरोग्लियल सेल्स? दीज हॅव सपोर्टिव्ह फंक्शन, सपोर्टिव्ह फंक्शन, सपोर्टिव्ह फंक्शन। दे हेल्प द न्यूरॉन्स टू परफॉर्म देअर फंक्शन। न्यूरॉनचं जे फंक्शन असतं ते फंक्शन परफॉर्म करण्यासाठी न्यूरॉनला मदत कोण करतं? ग्लियल सेल्स करतात किंवा न्यूरोग्लियल सेल्स करतात, ठीक आहे। तर त्या सेल्स सपोर्टिव्ह फंक्शनच्या असलेल्या बघायला मिळतात। दे आर प्रेझेंट इन सेंट्रल नर्वस सिस्टीम ऍज वेल ऍज दे आर प्रेझेंट इन द पेरिफेरल नर्वस सिस्टीम। या दोन्ही नर्वस सिस्टीम मध्ये प्रेझेंट असलेल्या बघायला मिळतात। दे आर प्रेझेंट इन द सेंट्रल नर्वस सिस्टीम अँड पेरिफेरल नर्वस सिस्टीम। दोन्ही ठिकाणी आपल्याला प्रेझेंट असलेल्या बघायला मिळतात। पण सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये वेगळ्या आणि जास्त प्रकारच्या, जास्त प्रमाणात सुद्धा प्रेझेंट असतात आणि पेरिफेरल नर्वस सिस्टीम मध्ये आपल्याला कमी प्रमाणात ह्या न्यूरोग्लियल सेल्स प्रेझेंट असलेल्या बघायला मिळतात। सो दीज न्यूरोग्लियल सेल्स कॅन बी ऑफ डिफरंट टाइप, वेगवेगळ्या प्रकारच्या असू शकतात। कुठल्या कुठल्या प्रकारच्या असू शकतात ते जरा आपण बघूया आणि त्याची स्पेसिफिक फंक्शन्स काय असतात ते सुद्धा आपल्याला बघायचं, ठीक आहे। पहिल्यांदा बघूया सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये जे काही न्यूरोग्लियल सेल्स आहेत त्या सेल्स कुठल्या कुठल्या आहेत। सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये जवळजवळ 4 वेगळ्या प्रकारच्या न्यूरोग्लियल सेल्स बघायला मिळतील। त्याच्यामध्ये आहे ओलिगोडेंड्राइट, ओलिगोडेंड्राइट पहिल्या सेंट्रल नर्वस सिस्टीम मधल्या पहिल्या सेल्स ओलिगोडेंड्राइट। These oligodendrites have few branches, बघा few branches काय असतील? few branches, these are the dendrons, few dendrons are present. ब्रँचेस म्हणजे काय? आउटग्रोथ। जर आपण सेल बघितली आणि त्याला अशा प्रकारच्या वेगळ्या आउटग्रोथ होत्या, त्या आउटग्रोथ म्हणजेच काय आहे? ब्रँचेस आहे। पण इथं आपण काय म्हटलंय? few branches are present because they are oligodendrite, oligo few, dendrite having a branch, कमी ब्रँच आहे म्हणून त्यांना ओलिगोडेंड्राइट असं म्हटलेलं आपल्याला बघायला मिळतं, ठीक आहे। दीज आर प्रेझेंट इन द सेंट्रल नर्वस सिस्टीम, त्या कुठे प्रेझेंट असतात? सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये प्रेझेंट असलेल्या बघायला मिळतात। दीज ओलिगोडेंड्राइट्स आर इन्व्हॉल्व्ड इन द फॉर्मेशन ऑफ मायलिन शीथ। ह्या काय असतात? इथं सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये काय करतात? फॉर्मेशन ऑफ मायलिन शीथ। अच्छा, मायलिन शीथ तयार करण्यासाठी ह्या ओलिगोडेंड्राइट आपल्याला इन्व्हॉल्व झालेल्या बघायला मिळतात। and therefore they are helping in the transmission of a different nerve impulse. They are helping in the transmission of a nerve impulse or electric impulse. Helps in transmitting nerve or electric impulse. Electric impulse, or you can say electric signals. So these oligodendrites are very important. These acts as insulating cover. It forms, दुसऱ्या पद्धतीने आपण सांगू शकतो की जसं मायलिन शीथ तयार केलं तसंच it forms a insulating membrane. Insulating membrane. Insulating membrane is nothing but the myelin sheath. इन्सुलेटिंग मेम्ब्रेन सुद्धा काय असतो? मायलिन शीथ असलेला बघायला मिळतो। तर अशा प्रकारच्या ह्या ओलिगोडेंड्राइट आपल्याला प्रेझेंट असलेल्या बघायला मिळतात। ओलिगोडेंड्राइट. सो दीज ओलिगोडेंड्राइट्स आर प्रेझेंट इन द सेंट्रल नर्वस सिस्टीम, लक्षात ठेवायचं। These are also helping in the many other functions, supporting to the nerves.
नर्वला सपोर्ट करणारी वेगवेगळ्या प्रकारची फंक्शन्स आपल्याला ह्या डेंड्राइटनं परफॉर्म केलेली बघायला मिळतात. ठीक आहे. ज्या वेळेस आपण थोडक्यात याच्यामध्ये जर विचार केला तर सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये जर आपण डिटेलमध्ये बघितलं तर जास्तीत जास्त ज्या सेल्स असतात त्या एकत्र अटॅच झालेल्या असतात, न्यूक्लियस मध्ये अटॅच झालेल्या असतात. तर बेसल न्यूक्लिया असतो. ऑल सायटॉन्स आर ऍग्रीगेटेड ॲट वन प्लेस and therefore they also do have need a protection, and that is given by this oligodendrites through the secretion or formation of myelin sheath around it. दुसऱ्या आपल्याला सगळ्यात असलेल्या बघायला मिळतात that is a microglial cells किंवा microglial cells. These are the cells with a few dendrites. हे इथं सुद्धा काय फ्यू डेंड्राइट असलेले बघायला किंवा फ्यू ब्रँचेस असणार, फ्यू ब्रँचेस आर प्रेझेंट. याच्यामध्ये सुद्धा कमी ब्रँचेस असलेल्या बघायला मिळतात. दुसरी सगळ्यात महत्त्वाची, these are formed by or formed from or originated from monocytes. Remember, these are originated from the monocytes. Monocytes are the blood cells. Monocytes are blood cells. These are the defense cells. Therefore, they are involved in the defense. Its function involved in defense, or they provide immunity in the brain. ब्रेन मध्ये इम्युनिटी प्रोव्हाइड करायचं काम कोणाचं असतं तर मायक्रोग्लियल सेल्सचं असलेलं बघायला मिळतं. ह्या मायक्रोग्लियल सेल्स काय करतात, दे हेल्प or they migrate from one place to the another place within the brain where there is a injury. They are involved in the recovery of injury. जी काही इंजुरी झालेली असेल ती रिकव्हरी त्याची करणं पहिलं काम असलेलं बघायला. अनदर, दे डिस्ट्रॉय or they take out the dead nerve cells. They remove dead nerve cells. छोटी इंजुरी वगैरे जर आपल्या ब्रेन मध्ये झालेली असेल तर तिथली नर्व सेल नष्ट करून टाकण्याचं कोणाचं काम असतं तर ह्या मायक्रोग्लियल सेलचं. नाहीतर काय होईल, त्या जर सेल्स नर्व सेल जर तिथं डेड झाल्या तर त्याचं डिकम्पोजिशन होऊन इतर न्यूरॉनला सुद्धा डॅमेज होऊ शकतो. म्हणून आपल्याला काय केलं जातं, त्या मायक्रोग्लिया प्रोटेक्शन साठी महत्वाचे असलेल्या बघायला मिळतात. सो दीज मायक्रोग्लिया आर रिस्पॉन्सिबल फॉर द different kinds of the defense mechanism or different kinds of the defense function. वेगवेगळ्या प्रकारचे डिफेन्स फंक्शन याच्यामध्ये असलेली बघायला मिळते. ठीक आहे. तिसऱ्या प्रकारची सेल आपल्याला ब्रेन मध्ये किंवा सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये असलेली बघायला मिळते, दॅट इज ॲस्ट्रोसाइट्स. Astrocyte is a cell which is a star shaped, therefore it is a astrocyte. Star shaped cells, स्टार शेप्ड असतात म्हणून त्याला काय म्हणायचं, ॲस्ट्रोसाइट्स असं म्हणायचं. These are the cells which are responsible for absorption and secretion of neurotransmitter. लक्षात ठेवायचं. सिंथेसिस असं म्हणूया, सिंथेसिस or you can say secretion as well as absorption of neurotransmitters. Remember, these neurotransmitters are chemicals which communicate between the two different nervous cells or nervous tissue. दोन वेगळ्या प्रकारच्या नर्वस सेल्सच्या मध्ये कम्युनिकेट करण्याचं काम कोण करतं तर हा न्यूरोट्रान्समीटर करत असतात.
अशा प्रकारचे न्यूरोट्रान्समीटर तयार करणं किंवा जास्त एक्स्ट्रा जर न्यूरोट्रान्समीटर झाले तर ते ऍब्सॉर्ब करून घेणं, हे सगळं काम कोणाचं असतं? ॲस्ट्रोसाइट्स. आणि these neurotransmitters are provided to the other cells as well. दुसऱ्या सेल्सला सुद्धा प्रोव्हाइड केलेले बघायला मिळतात. सो ॲस्ट्रोसाइट्स हेल्प्स इन द synthesis or secretion of the neurotransmitter as well as absorption of a neurotransmitter to the different cells. These are also responsible for the formation of a blood-brain barrier. Forms or maintains, you can say, blood-brain barrier. Forms and maintain ब्लड ब्रेन बॅरियर किंवा ट्रिपल बी असं म्हटलं तरी चालेल लक्षात ठेवण्यासाठी. ब्लड ब्रेन बॅरियर. ब्लड हे डायरेक्ट ब्रेन मध्ये कधीच जात नाही, लक्षात ठेवायचं. ब्रेनच्या सेलला ब्लड आतमध्ये गेलेलं बघायला मिळतं का? कधीच गेलेलं बघायला मिळत नाही. तर काय केलं जातं? ब्लड अँड ब्रेन आर कम्प्लिटली सेपरेटेड. त्याच्यामध्ये नर्व आपल्याला जर कधी कधी असं वाटत असेल की इतर टिश्यू मध्ये जशा ब्लड वेसल्स घुसलेले असतात तशा ब्रेन मध्ये घुसलेले असतात का? तर नाही, नसतात घुसलेल्या, कधीच घुसत नाही. मग काय असतं? त्यांच्यामध्ये बॅरियर असतो. म्हणजे ब्लड मधलं जे काही न्यूट्रिएंट आहेत ते कुठं नेलं जातं? ब्रेन मध्ये नेलं जातं. आणि ब्रेन मध्ये जे काही वेस्ट प्रोडक्ट आहेत ते बाहेर आणले जातात आणि त्या याच्यामध्ये एक्सचेंज केला जातो सगळ्या. आणि त्याच्यामध्ये आपल्याला सेंट्रल सेरेब्रल स्पायनल फ्लुइड सुद्धा तिथं प्रेझेंट असलेलं बघायला मिळतं. तर तो ब्लड ब्रेन बॅरियर मेंटेन करणं कोणाचं काम असतं? तर ॲस्ट्रोसाइट्स असलेलं बघायला मिळतं. Therefore, these are responsible for the different function than the others. So, secretion and absorption of a neurotransmitter as well as maintaining and formation of the blood-brain barrier. ठीक आहे. आणि चौथी सेल आपल्याला असलेली बघायला मिळते न्यूरोग्लियल सेल्स. That is a ependyme cells किंवा ependymal cell. Ependymal cells. These ependymal cells are specialized cells which are present at a different regions of a brain as well as a spinal cord. These are only present in the central nervous system. Remember, there are cavities within the brain. ब्रेन मध्ये काय असतात? कॅव्हिटीज असतात, स्पेसेस असतात, एम्प्टी स्पेसेस आर प्रेझेंट. ब्रेन हा सॉलिड नाहीये, लक्षात ठेवा. आपण कधी कधी म्हणत असाल त्याचा ब्रेन लय सॉलिड आहे, पण आतून सॉलिड नसतो. ठीक आहे, ते म्हणायला असतं, वाक्य अशी ऐकली असतील तुम्ही. पण ब्रेन इज नॉट सॉलिड, इट इज अ हॉलो. तो कसा असतो? हॉलो असतो. जर आपण ब्रेनचं एखादं स्ट्रक्चर जर छोटंसं बघितलं, समजा हा ब्रेनचा पार्ट आहे असं जर म्हटलं, एवढासा पार्ट मी जर काढला तर त्याच्या आतमध्ये काय असतं? अशा छोट्या प्रकारच्या कॅव्हिटीज असतात, छोट्याशा कॅव्हिटी असतात, बरोबर. दिस इज द कॅव्हिटी प्रेझेंट इन द ब्रेन. ब्रेन मधली कॅव्हिटी. दिस कॅव्हिटी इज कॉल्ड एज अ व्हेंट्रिकल. काय म्हटलं जातं त्याला? व्हेंट्रिकल ऑर ब्रेन कॅव्हिटी. त्याला काय म्हटलं जातं? ब्रेन कॅव्हिटी. These ependymal cells are lining the internal surface of this ventricle. व्हेंट्रिकलचा जो आतला सरफेस असतो त्या सरफेसला कुठल्या सेल्स असतात? इपेंडायमल सेल्स प्रेझेंट असलेल्या बघायला मिळतात. सो these are responsible for the formation of the linings of the ventricle in the brain. ब्रेन मध्ये व्हेंट्रिकल्स असतात. When we talk about the spinal cord, in the spinal cord, तुम्ही कधीतरी बघितलं असेल स्पायनल कॉर्डचं स्ट्रक्चर, बघितलं की नाही? असं काढलेलं असतं आणि त्याच्या सेंटरला आपल्याला छोटस ओपनिंग असलेलं बघायला मिळतं किंवा छोटी कॅव्हिटी असलेली बघायला मिळते. त्याला काय म्हणतो? सेंट्रल कॅनाल असं म्हणतो. काय म्हणतो? सेंट्रल कॅनाल, बरोबर. दिस सेंट्रल कॅनाल इज लाइन्ड बाय द इपेंडायमल सेल्स. लक्षात ठेवायचं. कुठं कुठं प्रेझेंट असतात? इन द लाइनिंग ऑफ द व्हेंट्रिकल और ब्रेन कॅव्हिटी as well as at the lining of the central canal. So these ependymal cells are present. So ependymal cells forms or you can simply say जर त्याच्या शेप आणि साईज साठी जर बोलायचं झालं तर they form
uniform single cell layer diagram, single cell layer diagram. These are not present in a individual or in the solitary manner. They are present in the sheet like structure or they are present in the layer. त्यांच्यामध्ये काय असतो layer असतो and forms internal lining of ventricles and central canal in the spinal cord. Ventricle ब्रेन मध्ये ज्या कॅव्हिटीज असतात त्याच्या कॅव्हिटीचं इंटरनल लाइनिंग तयार करणं किंवा सेंट्रल कॅनलचं इंटरनल लाइनिंग तयार करणं हे सगळ्यात महत्त्वाचं यांचं स्ट्रक्चरल आस्पेक्ट असलेला भाग आहे. What is function of these ependymal cells? Ependymal cells are responsible for the secretion of a cerebrospinal fluid. Secrete cerebrospinal fluid, CSF, cerebrospinal fluid. Cerebrospinal fluid present in the cavities of the brain, or it is also present around the brain. ब्रेनच्या भोवती सुद्धा ते प्रेझेंट असलेलं बघायला मिळतं. Also, it has a significance in the circulation of the cerebrospinal fluid, as when they have a small cilia, or these are ciliated cells. Ciliated cells, जर ही सेल असेल कॉलमनार सेल्स म्हणूया त्याला छोट्या अशा फिंगर लाइक प्रोजेक्शन्स असतात. दोज प्रोजेक्शन्स आर नथिंग बट द सिलिया. ठीक आहे. अशा सिलिएटेड सेल्स ज्या आहेत त्या काय करतात, दे मूव देअर सिलिया अँड ड्यूरिंग द मूवमेंट ऑफ देअर सिलिया दे ऑल्सो मूव द फ्लुइड अँड दिस cerebrospinal fluid may be circulated due to the ependymal cells. So these are the different cells which are present in the nervous tissue, especially in the central nervous system. सेंट्रल नर्वस सिस्टम मध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स आपल्याला प्रेझेंट असलेल्या बघायला मिळतात. म्हणजे कुठल्या ओलिगोडेंड्राइट्स असतील, मायक्रोग्लियल सेल्स असतील किंवा एस्ट्रोसाइट्स असतील आणि चौथी आहे इपेंडायमल सेल्स. अशा चार वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स आपल्याला कुठे प्रेझेंट असलेल्या बघायला मिळतात, सेंट्रल नर्वस सिस्टम मध्ये प्रेझेंट असलेल्या बघायला मिळतात. When we look at the peripheral nervous system, there are two different kinds of the cells present in the पेरिफेरल नर्वस सिस्टम. पेरिफेरल नर्वस सिस्टम मध्ये दोन प्रकारच्या सेल्स प्रेझेंट असलेल्या बघायला मिळतात. त्यांची काही फंक्शन्स एवढी जास्त नाही आहेत पण त्या प्रेझेंट असतात आणि त्या मदत सुद्धा करतात पेरिफेरल नर्व्हना. म्हणून आपल्याला ते बघा. पहिली सेल आहे श्वॅन सेल. श्वॅन cells. These are also cells as that of the oligodendroid. ओलिगोडेंड्राइट सारख्या सेल्स असतात पण ह्या कुठे असतात, पेरिफेरल नर्वस सिस्टम मध्ये प्रेझेंट असलेल्या प्रकारे. These are responsible to form a myelin sheath around axons. लक्षात ठेवा, एक्झॉनच्या भोवती मायलिन शीथ तयार करण्याचं काम कोणाचं असतं, श्वॅन सेल्स असलेल्या बघायला मिळतं. तर ते सगळ्यात महत्त्वाचं इन्सुलेटिंग लेयर around the axon is formed by this Schwann cell. So Schwann cells are involved in this only one type of a function. आपल्याला हेच लक्षात ठेवायचं की एवढंच फंक्शन आपल्याला. and शेवटच्या सेल्स आपल्याला बघायला मिळतात. These are the satellite cells. These satellite cells are just in support or they are just supporting the nerve cells. सपोर्टिव्ह फंक्शन यांचं काय असलेलं बघायला मिळतं, सपोर्टिव्ह फंक्शन असलेलं बघायला मिळतं. एवढंच आपल्याला इथं लक्षात येईल. मायलिन शीथ तयार करणं हे श्वॅन सेलचं काम असतं आणि सॅटेलाइट सेलचं काय असतं, जस्ट अ सपोर्टिव्ह फंक्शन. दे हॅव सपोर्टिव्ह फंक्शन. दे हेल्प्स इन द ऑल डिफरंट एस्पेक्ट्स ऑफ द नर्व सेल. नर्व सेल मध्ये
वेगवेगळ्या प्रकारचे जे फंक्शन्स आहेत त्या फंक्शनला सपोर्ट करणं हे सगळ्यात महत्त्वाचं सॅटेलाइट सेल्सचं काम असलेलं बघायला. सो दीज आर द सेल्स विच आर प्रेझेंट इन द नर्वस टिश्यू. नर्वस टिश्यू मध्ये त्या वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स असतात. पहिल्या सेल्स आपण बघितल्या न्यूरॉन्स. पहिली सेल कुठली बघितली? न्यूरॉन्स. दुसऱ्या टाइपच्या सेल कुठल्या बघितल्या? न्यूरोग्लियल सेल. न्यूरोग्लियल सेल मध्ये सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये वेगळ्या आणि पेरिफेरल नर्वस सिस्टीम मध्ये वेगळ्या. आता बऱ्याच वेळा तुम्हाला प्रश्न सुद्धा पडलेला असेल की श्वान सेल आणि ओलिगोडेंड्राइट या दोघांचं फंक्शन एकच आहे का? तर हो, एकच आहे. फक्त ओलिगोडेंड्राइट सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये काम करतात आणि श्वान सेल ह्या पेरिफेरल नर्वस सिस्टीम मध्ये काम करतात. एवढासा डिफरन्स आपल्याला इथं लक्षात ठेवायचा आहे. सो दीज आर द डिफरंट सेल्स. सो द क्वेश्चन इज स्टिल not perfectly answered that how these different cells communicate or neurons or nerve cells communicate and what are the different properties of the nerve cell. nerve cell च्या प्रॉपर्टीज काय आहेत हे आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी आज बघायच्या आहेत. खरं तर मला माहित नाही तुमच्या पुस्तकामध्ये ते वेगळं दिलेलं आहे, मागं पुढे केलंय, असू द्या. जे सिनॅप्स दिलाय आणि सिनॅप्सच्या खाली सब पॉइंट दिला प्रॉपर्टीज ऑफ द नर्व फायबर. ठीक आहे, तर आपण पहिल्यांदा प्रॉपर्टी बघूया आणि त्याच्यानंतर सिनॅप्स बघूया काय असतं ते. म्हणून मी सिनॅप्स बद्दल आता काय बोलत नाही, म्हणजे तिथं मागं पुढे झालेलं आहे. कारण सिनॅप्स हा पूर्णपणे वेगळा पार्ट आहे, प्रॉपर्टीज हा वेगळा पार्ट, तो सिनॅप्सचा सब पार्ट नाही. म्हणून पहिल्यांदा प्रॉपर्टीज बघू. नाहीतर तुम्ही म्हणाल सरांनी मधलाच पॉइंट तेवढा का ठेवला? प्रॉपर्टीज ऑफ नर्व फायबर. नर्व फायबर सगळ्यात महत्त्वाच्या प्रॉपर्टीज आपल्या नर्व फायबरच्या वेगवेगळ्या असलेल्या बघायला मिळतात. दीज आर द हायली स्पेशलाइज्ड स्ट्रक्चर. ब्रेनच्या बाबतीतच आपण असं म्हणू शकतो, ब्रेन इज अ फॅसिनेटिंग ऑर्गन. फॅसिनेटिंग काय करू शकतो आपण, त्याची ॲबिलिटी काय आहे आपल्याला अजून सुद्धा पूर्णपणे एक्सप्लोर झालेलं नाही. अजून सुद्धा आपल्याला माहित नाही की ब्रेन मध्ये किती पॉवर आहे. आपण जरी म्हणत असलो आयक्यू वगैरे काय नसतं. खरं तर आयक्यू सुद्धा आपल्या ब्रेनचा आपण कॅल्क्युलेट करू शकतो. स्वतः ॲबिलिटी ब्रेन कॅल्क्युलेट करू शकतो. एवढी ॲबिलिटी ब्रेन मध्ये सगळ्या पॉवर, सगळ्या प्रकारच्या पॉवर्स. कधी कधी आपल्याला वाटतं की एखादा छोटासा माणूस आहे, लहान मुलगा आहे असं समजूया, आणि तो कुठलीही कामं एकदम साफसफाईने करतो. कुठलंही काम असतं ते ब्रेन पॉवर असतं. ठीक आहे, आता हे सगळं चाललेलं आहे, हे ब्रेन पॉवर आहे. आपल्याला माहित नाही अजून किती एक्सप्लोर करायचे आपल्याला. म्हणजे ही ब्रेनची पॉवर आहे ही कशामुळे असते, तर त्यांच्यामधले ज्या नर्व सेल्स असतात किंवा त्यांच्यामधले जे न्यूरॉन्स असतात त्या न्यूरॉन्समुळे असतात. आणि ह्या न्यूरॉन मध्ये जर आपण डिटेलमध्ये बघितलं तर व्हॉट आर द डिफरंट प्रॉपर्टीज ऑफ दिस न्यूरॉन. खरं तर मी म्हणेन की न्यूरॉनच्या प्रॉपर्टीज अजून सुद्धा एक्सप्लोर झालेल्या नाही. अजून सुद्धा आपल्याला माहित नाही की न्यूरॉनच्या प्रॉपर्टीज नेमक्या काय. आपल्याला जेवढ्या माहित आहेत तेवढ्या आपण इथं लिहिलेल्या. म्हणून कधीही बघा साध्या गोष्टी आपल्याकडं जर आपण केलेल्या बघायला मिळतात. कधी असं वाटतं की आपल्याला काहीच येत नाही. एक्झाम मध्ये जाताना कधी असं फील झालंय की आता काय आपल्याला काय खरं नाही, फील होतं की काय. आणि ऍक्च्युअल एक्झामला बसल्यानंतर पेपर समोर आल्यानंतर असं काय आठवायला लागतं की आपल्याला खूप जास्त मार्क मिळतात आणि मग आपल्याला विषय बसतो की अरे ही सगळी गोष्ट काय, इट इज अ पॉवर ऑफ अ ब्रेन. दॅट इज अ पॉवर ऑफ ब्रेन. अँड व्हाय दॅट पॉवर ऑफ ब्रेन इट इज बिकॉज ऑफ द डिफरंट प्रॉपर्टीज ऑफ द नर्वस सेल्स और न्यूरॉन्स और नर्व फायबर्स. त्या सगळ्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या आपल्याला डिटेलमध्ये बघायच्या आहेत. त्याच्यातली सगळ्यात महत्वाची आपल्याला प्रॉपर्टी असलेली बघायला मिळते, दॅट इज अ एक्साइटेबिलिटी. एक्साइटेबिलिटी और त्याला आपण इरिटेबिलिटी असं सुद्धा म्हणतो. एक्साइटेबिलिटी और इरिटेबिलिटी. Irritability is a ability of this neuron to be stimulated
stimulation power. It has stimulation power. It means they get stimulated by the others. ते काय केले जातात, दुसऱ्याकडून स्टिम्युलेट केले जाऊ शकतात. दे हॅव ॲबिलिटी ऑफ रिस्पॉन्स. रिस्पॉन्सची ॲबिलिटी त्यांच्यामध्ये असते. लक्षात ठेवा काय होतं. दे जनरेट अ इम्पल्स. आता जर मी एखादा नर्व सेल आहे असं जर म्हटलं, वेन आय गिव्ह अ इनपुट, some kind of input, at that time these cells get stimulated, and that getting stimulated is nothing but the excitability. Getting stimulated is the excite होणं, एखादी गोष्ट बघून त्याला रिस्पॉन्ड करणं किंवा फील करणं, हे कोणाची ॲबिलिटी आहे. कधी कधी आपल्याला लक्षात येतं की आपल्याला एक्स्ट्रा ऑर्डिनरी काम करत असताना आपल्यामध्ये काहीतरी अशी स्फूर्ती संचारते, होतं की नाही, खूप भारी वाटतं. तर ते ह्या सेल्सला पहिलं वाटतं. लक्षात ठेवा कोणाला वाटतं पहिलं, त्या सेल्सला भारी वाटतं. मग हे सगळी फिलिंगची ॲबिलिटी आहे, त्याला काय म्हणायचं, एक्साइटेबिलिटी असं म्हणायचं. ठीक आहे. एक्साइटेबिलिटी इज अ की पॉवर ऑफ दिस स्पेशली नर्व सेल. These nerve cells, when we talk in the scientific manner, at that time these nerve cells are normally polarized. त्या कशा असतात, पोलराइज्ड असतात. दे आर इन पोलराइज्ड कंडिशन. ठीक आहे. बट व्हेन दे आर स्टिम्युलेटेड पॉवर ऑफ बीइंग स्टिम्युलेटेड किंवा स्टिम्युलेशन पॉवर आहे त्याच्यामध्ये. स्टिम्युलेटेड जर एलईडी असेल, at that time they can undergo a depolarization. When they are stimulated, they have ability to undergo depolarization. म्हणजे काय, एक्साइट होते, त्यांच्यामध्ये इलेक्ट्रिक इंपल्स तयार होतो, इलेक्ट्रिक करंट तयार होतो. बरोबर, करंट तयार होणे. एक्साइटेबिलिटी म्हणजे काय, स्वतःमध्ये करंट तयार होणे, स्वतःमध्ये ऊर्जा तयार होणे, असं जरी म्हटलं, इलेक्ट्रिक करंट तयार होणे. When they are stimulated, they get depolarized and therefore there is a formation of a electric impulse. What is this depolarization? Depolarization is nothing but the formation of electric impulse. इलेक्ट्रिक इंपल्स तयार होण्याची ॲबिलिटी जी आहे, तीच ॲबिलिटी म्हणजे काय, डिपोलरायझेशन. म्हणजेच सुरुवातीला जरी पोलराइज्ड असली, म्हणजे नॉर्मल स्टेटला पोलराइज्ड असते, आणि स्टिम्युलेट झाली की काय होते, डिपोलराइज्ड होते. आणि त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह, आता पोलराइज्ड स्टेट काय, इनएक्टिव्ह आहे म्हणा. दीज आर इनएक्टिव्ह और जस्ट अ नॉर्मल स्टेट. बट दिस इनएक्टिव्ह स्टेट undergoes a active state of a depolarization when they get stimulated. So this ability is nothing but the excitability. Excitability ला काय म्हणूया, इनएक्टिव्ह, साध्या सिंपल भाषेमध्ये दुसऱ्या, इनएक्टिव्ह टू ऍक्टिव्ह. इनएक्टिव्ह कंडिशन मधून ऍक्टिव्ह कंडिशन मध्ये जाणे किंवा जाण्याची ॲबिलिटी असणे, ती सुद्धा काय झाली, एक्साइटेबिलिटी झाली. काय झाली, एक्साइटेबिलिटी. म्हणजे सुरुवातीला जे इनएक्टिव्ह असतात ते ऍक्टिव्ह मध्ये जातात, ती जाण्याची ॲबिलिटी. आता फॉर एक्झाम्पल, उदाहरण म्हणून सांगतो, डेड काहीतरी मॅटर आहे, त्याला जर आपण टच केला तर तो ऍक्टिव्ह होईल का, नाही होणार. सो एक्साइटेबिलिटी आहे का त्याच्यामध्ये, नाहीये. काही मुलं असतात म्हणजे आपल्या गटात असतात, कुठल्याही गोष्टीला रिस्पॉन्स देत नाही. कधी कधी आपण मित्रांना बसले असतो, मुद्दा पण करत असतात, कधी कधी त्यांना असं वाटतं की काही रिस्पॉन्स द्यायची गरज नाही, कोण बसलेले असतात आणि सगळेजण हसतात. एखादा जोक झाला, सगळेजण हसतात आणि तो हसत नाही. एखादा हसत नाही किंवा रिस्पॉन्स करत नाही किंवा त्याच्या जगामध्ये असतो. आणि मग शेवटी नंतर झाल्यानंतर तो जातो, काय झालं रे एवढा हसायला लागला तुम्ही. मग आपण काय म्हणतो, साधा शब्द वापरतो, लेट करंट आहे.
असं मग कधी ऐकलं असेल तुम्ही, जे तुमच्या ग्रुपमध्ये जोक चालतात की नाही असं माहित नाही, सहज काय लेट करत आहे का म्हणून पुन्हा अजून सगळेजण हसायला लागतात, त्याला लक्षात येईल. म्हणजे हसायला लागणे म्हणजे काय, ऍक्टिव्ह म्हणजे एक्साइटेबिलिटी असते, ही सगळ्यात महत्वाची. आता तुम्ही म्हणाल की बाकीचे सेल्स एक्साइट होतात का, तर त्यांची ऍबिलिटी कमी आहे, एक्साइट होण्याची ऍबिलिटी कमी आहे, प्रत्येक सेलमध्ये कमी असते नॉर्मल सेलमध्ये. पण ह्या ज्या सेल्स असतात, काही मुलं असतात बघा जो अजून दुसऱ्या प्रकारची, काही मुलं असतात की छोटी छोटी गोष्ट झाली की हसायला लागतात, काही पण झालं तरी हसायला लागतात, तर त्यांना एक्स्ट्रा एक्साइटेबल असं म्हटलं तरी चालेल. नॉर्मली आपण जे काही आहे ते असलं पाहिजे, एक्साइटेबिलिटी आपल्याला अशा पद्धतीनं असणं गरजेचं असतं. म्हणजेच काय, पोलराइज स्टेट मधून डिपोलराइज स्टेट मध्ये जाते, इनएक्टिव्ह स्टेट मधून ऍक्टिव्ह स्टेट मध्ये जाऊ शकते, त्या ऍबिलिटीला काय म्हणायचं आहे, एक्साइटेबिलिटी असणं, ठीक आहे, किंवा इरिटेबिलिटी. आपण बऱ्याच वेळा हे सुद्धा शब्द वापरतो, अरे मग जास्त इरिटेट करू नको रे, किंवा एखादा माणूस असतो तो सारखा इरिटेट करत असतो आपल्याला, म्हणजे त्याच्या बोलण्याचा आपल्यावरती परिणाम होतो. तसं एखादा स्टिम्युलस जर इथं आलेला असेल तर त्या प्रत्येक स्टिम्युलसचा इफेक्ट आपल्याला ह्या नर्व सेलवरती झालेला आपल्याला मिळतो, आणि म्हणून आपण त्याला काय म्हणतो, एक्साइटेबल आहेत असं म्हणतो. ही सगळ्यात महत्वाची आहे आपल्याला ह्या नर्व सेल्सची किंवा न्यूरॉनची किंवा नर्व फायबरची ऍक्टिव्हिटी सॉरी प्रॉपर्टी असलेली बघायला मिळते. सेकंड इम्पॉर्टंट प्रॉपर्टी इज द कंडक्टिव्हिटी. Conductivity, another important property, that is a conductivity. Conductivity, they can conduct or transfer the nerve impulse from one region to the other region of the cell. Transfer of electric impulse, nerve impulse म्हणण्यापेक्षा मी काय म्हणतो, इलेक्ट्रिक इम्पल्स. इलेक्ट्रिक इम्पल्स, समजा एक सेल आहे, नर्व सेल, एक नर्व सेल इथे मी काढली, ही नर्व सेल आहे, त्याचा एक्झॉन आहे, त्याचं काय एक्झॉन आहे, बरोबर, इथं डेंड्रॉन आहे, डेंड्रॉन. ह्या डेंड्रॉनला जर मी टच केला म्हणजे काय दिला, स्टिम्युलस दिला, स्टिम्युलस दिला. पहिलं काय होतं, एक्साइटेशन होतं, काय होतं, एक्साइटेशन. इट मीन्स द रिजन प्रेझेंट इन दिस साइट वेअर देयर इज अ स्टिम्युलस गिवन, स्टिम्युलस ज्या ठिकाणी दिलेला आहे त्या ठिकाणी काय होतं, एक्साइटेशन होतं, काय होतं, एक्साइटेशन. सो देयर इज अ जनरेशन ऑफ अ नर्व इम्पल्स और इलेक्ट्रिक इम्पल्स. इलेक्ट्रिक इम्पल्स इथं तयार आहे, and that electric impulse can be transferred along the membrane. बघा काय म्हणतो मी, हा नर्व इम्पल्स काय केला जातो किंवा इलेक्ट्रिक इम्पल्स काय केला जातो, तर वायर मध्ये जसे इलेक्ट्रिक करंट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो, तसा इथं सुद्धा हा इलेक्ट्रिक इम्पल्स काय केला जातो, ट्रान्सफर केला जातो, कुठपर्यंत, इथपर्यंत. आपण त्याला स्टिम्युलेट कुठे केलं, डेंड्राइटला केलं, पण त्याचा इलेक्ट्रिक इम्पल्स कुठे पोहोचला, ऍट द एंड ऑफ अ एक्झॉन. And this transfer ability is nothing but the conductivity. Therefore, when I touch at my hand, at that time this impulse travels through the nerve and reaches to the brain. Clear? This power is nothing but the conductivity, and this conductivity is in case of the electric impulse. So whatever electric impulse is generated at one place, it can be transferred to the other place of the nerve cell, or it can be transferred to the other cells as well. दुसऱ्या सेल्सला सुद्धा तो ट्रान्सफर केलेला बघायला मिळतो, म्हणून त्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो, कंडक्टिव्हिटी असं म्हणतो. सो दिस कंडक्टिव्हिटी इज अनदर प्रॉपर्टी ऑफ दिस नर्वस सेल्स और नर्वस टिश्यू और न्यूरॉन्स असं दुसरी प्रॉपर्टी. तिसरी प्रॉपर्टी आपल्याला असलेली बघायला मिळेल ती म्हणजे स्टिम्युलस. Stimulus. These nerve cells can respond to the stimulus. ते काय करतात, रिस्पॉन्स करतात कुणाला, स्टिम्युलस. व्हॉट इज स्टिम्युलस, स्टिम्युलस इज अ एनी काइंड ऑफ अ सिग्नल, इट इज अ सिग्नल, लक्षात ठेवा, सिग्नल. सिग्नल हा सिग्नल कसला असेल, मे बी
टच असेल, मे बी केमिकल असेल, मे बी एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स असतील, external factors, any kind of external factors can act as a signal or stimulus. कुठल्या कुठल्या प्रकारचे स्टिम्युलस असतील बघा, विचार करा, कुठलेही सांगा त्याला आपण स्टिम्युलस असं म्हणूया. काय सांगायचं? टच, मी टच केला, स्टिम्युलस आहे. लाईट मला दिसली, स्टिम्युलस, लाईट इज अ स्टिम्युलस. ठीक आहे. मी माझ्या डोक्यामध्ये इंटरनल स्टिम्युलस वेगळे असतात, एक्सटर्नल स्टिम्युलस वेगळे असतात. मीच आपलं डोळं झाकलं आणि मी काहीतरी बघायचं असं म्हणतोय, व्हिज्युअलायझेशन करायचं म्हणतोय. माझ्या बॉडीमध्ये सुद्धा स्टिम्युलस तयार होत असतात. केमिकल स्टिम्युलस माझ्या बॉडीमध्ये असतात, थर्मल स्टिम्युलस असतात, टेम्परेचर स्टिम्युलस असतं. ठीक आहे. म्हणून मी एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स असं म्हणतो. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे एक्सटर्नल एज वेल एज इंटरनल स्टिम्युलस आर गिवन टू द नर्व्स and that stimulus can be received by the neurons or nerves. Nerves हे सगळे स्टिम्युलस काय केले जातात? रिसीव्ह केलेले बघायला मिळतात. आता हे केमिकल्स कुठले असतील? these can be secreted by the different kinds of the organs. वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्गन्स न सिक्रेट केलेले आपल्याला बघायला मिळतील. कुठल्याही प्रकारचे ऑर्गन असेल, ऑर्गन सुद्धा स्टिम्युलस देऊ शकतो. म्हणजेच माझ्या हाताला मी स्टिम्युलस देऊ शकतो. किंवा इंटरनली सुद्धा भूक लागली, साधं सिंपल, भूक लागल्याने सुद्धा ब्रेनला कळतं, तो सुद्धा काय एक स्टिम्युलस आहे. पोट भरलं, हा सुद्धा एक स्टिम्युलस आहे. मला एखादी गोष्ट करायची आहे, हा सुद्धा काय स्टिम्युलस आहे. बरोबर. म्हणजे आपल्याच बॉडीतले ऑर्गन काय करत असतात? आपल्याला स्टिम्युलस देत असतात. ठीक आहे. आता बघा, कुठेतरी दुखायला लागलं, आपल्या शरीरामध्ये कुठेतरी दुखायला, पेन, आपल्याला पेन झाली, तर पेन झाली ती सुद्धा काय स्टिम्युलस आहे. ठीक आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे असतात ते काय झाले? स्टिम्युलस, सिग्नल्स. दीज आर द डिटेक्टेबल फिजिकल, केमिकल और बायोलॉजिकल सिग्नल्स. यू कॅन से डिटेक्टेबल सिग्नल्स. कुठले? जे डिटेक्ट होऊ शकतील अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे चेंजेस आपल्या बॉडीमध्ये जे होतात त्याला आपण काय म्हणतो? स्टिम्युलस असतो. म्हणजे आपण जर डेफिनेशन सायंटिफिकली जर विचार केला तर काय? इट इज अ डिटेक्टेबल कुठल्या प्रकारचं असेल? आता हे सगळे मी सांगितले, टच सांगितला, लाईट सांगितला, किंवा केमिकल सांगितले, हॉर्मोन सांगितले, काय असतील ते सगळे त्याला आपण एका याच्यामध्ये जर ठेवलं तर फिजिकल, ते काय असेल? डिटेक्टेबल फिजिकल काय असेल? बघा, लाईट इज अ फिजिकल, टच इज अ फिजिकल, एअर इज अ फिजिकल. ठीक आहे. हे सगळे काय फिजिकल स्टिम्युलस आहे. फिजिकल. दुसरा काय असेल? केमिकल असेल. केमिकल स्टिम्युलस, साखर जिभेवर ठेवली, गोड लागली, दॅट इज अ केमिकल स्टिम्युलस. ठीक आहे. एखादी औषधाची गोळी जिभेवर ठेवली, कडू लागली, दॅट इज अ केमिकल स्टिम्युलस. बरोबर. तर ते केमिकल स्टिम्युलस आहे. किंवा दुसरा इलेक्ट्रिकल सुद्धा असतो. इलेक्ट्रिकल signals which are responsible for the generation of electric impulse within the neuron. Those all are the stimulus, and these all are generated by organs as well as they are given from the external environment. बाहेरच्या एन्व्हायरमेंट मधून सुद्धा येऊ शकतं. आपल्या बॉडीमध्ये सुद्धा एक ऑर्गन दुसऱ्याला प्रेस करू शकतो. बघा, वेगवेगळ्या पद्धतीने बॅरियर्स आपल्याकडे सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे असलेले बघायला मिळतात. बॅरो रिसेप्टर सुद्धा आपल्याकडे असतात. ते बॅरो रिसेप्टर सुद्धा टच, आतला सेन्स देण्यासाठी असतात. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे हे स्टिम्युलस. बट दिस स्टिम्युलस रिक्वायर्ड इन द स्पेसिफिक अमाउंट or its intensity is required in the specific level for the initiation of a nerve or electric impulse. इलेक्ट्रिक इम्पल्स जर तयार करायचा असेल किंवा रिस्पॉन्स जर आपल्याला हवा, फॉर रिस्पॉन्स असं म्हणूया, फॉर रिस्पॉन्स जर आपल्याला रिस्पॉन्स पाहिजे कोणाचा? नर्वचा किंवा न्यूरॉनचा, न्यूरॉन्सनं रिस्पॉन्ड करावा असं वाटत असेल तर त्याला काय लागतं? इट नीड्स specific
specific amount or intensity of stimulus. लक्षात ठेवायचं. काय लागतं? गरज कशाची असते? कशासाठी? रिस्पॉन्स करण्यासाठी. किंवा रिस्पॉन्स म्हणजे काय? जनरेशन ऑफ इलेक्ट्रिक इम्पल्स. रिस्पॉन्स म्हणजे काय? जनरेशन ऑफ इलेक्ट्रिक इम्पल्स. इलेक्ट्रिक इम्पल्स तयार करण्यासाठी काय लागतं? स्पेसिफिक अमाउंट और इंटेन्सिटी ऑफ स्टिम्युलस. स्टिम्युलसचं स्पेसिफिक इंटेन्सिटी लागते किंवा स्पेसिफिक अमाउंट लागतं. अमाउंट मी याच्यासाठी म्हटलं की केमिकल जर असेल तर अमाउंट लागतं. ठीक आहे. याच्या अगोदर आपण जर विचार केला तर थोडासा आपल्याला काही आपल्या आसपास एक्झाम्पल्स असतील. जर मी तुम्हाला एका ग्लासमध्ये एक क्रिस्टल जर टाकून दिला, कशाचा? साखरेचा. बरोबर, साखरेचा क्रिस्टल जर टाकून दिला आणि ते प्यायला सांगितलं, गोड लागेल तुम्हाला? एक क्रिस्टल का? साखर आहे ना त्याच्यात, लागणार की नाही? नाही लागणार. दुसरा एक चमचा टाकला, मिक्स केला, आता लागेल? लागेल जराशी. 2 चमचे टाकले, 3 चमचे टाकले, 4 चमचे टाकली, जास्त गोड लागेल? हा, वाढत जाईल जरा, थोडस वाढत. 10 चमचे टाकली, 4 चमचे टाकले आणि 10 चमचे टाकले, सेम. म्हणजे एक जर समजा आपण असा जर विचार केला, एक चमचा डायरेक्ट साखर केली, पाण्यात सोडून द्यावा. एक चमचा जर साखर जिभेवर ठेवली आणि 10 चमचे ठेवली, काय फरक? नाही होणार. कारण त्याला स्पेसिफिक अमाउंट गरजेचं असतं. त्यासाठी रिस्पॉन्स करण्यासाठी, स्टिम्युलस साठी स्पेसिफिक अमाउंट. दॅट स्टिम्युलस इज नथिंग बट द थ्रेशहोल्ड. त्याला काय म्हणायचं? थ्रेशहोल्ड लेवल असं म्हणायचं. थ्रेशहोल्ड स्टिम्युलस असं म्हणायचं. दॅट स्टिम्युलस is nothing but the threshold stimulus. It is a stimulus which initiates electric impulse or which initiates a nerve impulse. Nerve impulse तयार करण्यासाठीचा स्टिम्युलस असतो. जेवढा लागतो तेवढाच पाहिजे, त्याला आपण काय म्हणतो? थ्रेशहोल्ड स्टिम्युलस असं म्हणतो. लक्षात ठेवा, थ्रेशहोल्ड स्टिम्युलस. It is an amount of a stimulus which is required for initiation of a nerve response or nerve impulse or electric impulse. Electric impulse सुरू करण्यासाठी लागणारा मिनिमम स्टिम्युलस, कमीत कमी स्टिम्युलस जो लागतो कशासाठी? नर्व इम्पल्स सुरू करण्यासाठी, त्याला काय म्हणायचं? थ्रेशहोल्ड स्टिम्युलस. इट इज अ minimum stimulus required for generation of electric impulse. It is a minimum stimulus required for generation of electric impulse. लक्षात ठेवायचं. इलेक्ट्रिक इम्पल्स जनरेशन साठी जो मिनिमम स्टिम्युलस लागतो त्याला काय म्हणायचं? थ्रेशहोल्ड स्टिम्युलस असं म्हणायचं. बरोबर, कितीही असू द्या की ठराविक असा स्टिम्युलस नसला तर नर्व इम्पल्स सुरू होत नाही. काही आपण जर थोडीशी एक्झाम्पल्स, आता जसं मी सांगितलं की साखरेचं एक्झाम्पल आहे, त्याच्यातून तुम्हाला लक्षात येईल की त्याला एक ठराविक अशीच स्टिम्युलस गरजेची असतात. जर आपण बघितलं साधा म्हणजे एक्झाम्पल घ्यायचे म्हणून परफेक्ट असे बसणार नाही, पण तुम्हाला अंडरस्टँड व्हावं. आता बघा, मी तुम्हाला एक नर्व इम्पल्स जनरेट करण्यासाठी मदत करतो. मी काहीतरी तुम्हाला सांगणार आहे, एक शब्द सांगणार आहे, तो शब्द मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. पोहोचला का? नाही पोहोचला का? आता पोहोचला. इट इज अ मिनिमम लेवल.
बायोलॉजी आता वाढवला तरी सुद्धा पोहोचलाच, काय वेगळं काय झालं का नाही. आता काय की कमीत कमी आवाज आहे, साधा आवाजाचा जर विचार केला तर आपली डेसिबल हिअरिंगची ॲबिलिटी किती असते, कमी असते, बरोबर. आपल्याला ऐकायला कुठला आवाज येतो, 35 ते 40 डेसिबलचा, बरोबर. 35 पासून वरचा आवाज आपल्याला ऐकायला येतो. पण 100 डेसिबलचा असला तरी पण ऐकायलाच येतो, 200 डेसिबलचा असला तरी पण ऐकायलाच येतो, असं असतं. ठीक आहे. म्हणजे काय, दॅट मिनिमम रिक्वायरमेंट ऑफ दिस साऊंड विच इज हिअरेबल, ऑडिबल साऊंड जो आहे, मिनिमम ऑडिबल साऊंड जो आहे त्याला आपण काय म्हणूया, थ्रेशहोल्ड साऊंड. तसंच नर्व इम्पल्स सुरू करण्यासाठी जो स्टिम्युलस लागतो तो मिनिमम लागतो, कमी असून चालत नाही. आता मी जे 3 वेगवेगळ्या इंटेन्सिटीचे शब्द तुम्हाला सांगितले, एवढं सांगितलं, बायोलॉजी सांगितलं आणि त्याच्यानंतर मोठ्यानं बायोलॉजी सांगितलं, तरी सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचण्याची ॲबिलिटी काय होते, तेवढीच असते. पण पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला ऐकायला आलं नाही आलं, कारण स्टिम्युलस इनिशिएट झाला का नाहीये, त्याने इलेक्ट्रिक इम्पल्स जनरेट केला का नाही केला. पण दुसऱ्यांना मात्र इलेक्ट्रिक इम्पल्स जनरेट केला, त्याला काय म्हणायचं, थ्रेशहोल्ड असं म्हणायचं. ठीक आहे, थ्रेशहोल्ड असं म्हणायचं. आणि जो जास्त होता त्यानं सुद्धा तेवढंच केलं, त्याच्यामुळे त्याला आपल्याला काय थ्रेशहोल्ड म्हणता येणार नाही. मिनिमम स्टिम्युलस रिक्वायर्ड फॉर द जनरेशन ऑफ अ नर्व इम्पल्स ऑर इलेक्ट्रिक इम्पल्स. आपल्याला जो मी आवाज कमी सांगितला की जो ऐकायला आला नाही, आवाज जो होता कमी सांगितला, ऐकायला आला नाही, त्याला काय म्हणायचं, सब लिमिनल असं म्हणायचं. काय म्हणायचं, सब लिमिनल स्टिम्युलस असं म्हणायचं. 2 प्रकारचे. म्हणजे पहिला रिस्पॉन्स आपल्याला कसा असतो स्टिम्युलस मध्ये. स्टिम्युलस आपल्याला 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड करता येतं. पहिला सगळ्यात कमी असतो, लोवेस्ट असतो, त्याला काय म्हणायचं, सब लिमिनल. काय म्हणायचं, सब लिमिनल. इट इज अ स्टिम्युलस which cannot initiate electric impulse. इलेक्ट्रिक इम्पल्स इनिशिएट करू न शकणारा स्टिम्युलसच असतो, पण त्याला काय म्हणायचं, सब लिमिनल असं म्हणायचं. नर्व त्याला भाव देत नाही. थोडक्यात नर्व इम्पल्स तयार होत नाही, इलेक्ट्रिक इम्पल्स तयार होत नाही, जरी तो तिथं असला तरी. त्याला काय म्हणायचं, सब लिमिनल असं म्हणायचं. दुसरा थ्रेशहोल्ड. थ्रेशहोल्ड काय असतो, नर्व इम्पल्स सुरू होतो. इट इज अ मिनिमम स्टिम्युलस, जसं मग सांगितलं, मिनिमम अँड इनिशिएट इलेक्ट्रिक इम्पल्स सुरू करतो, हा मिनिमम. आता दुसरा अजून आपल्याला जास्त जर असला तर काय होतं, इलेक्ट्रिक इम्पल्स किती होणार, तेवढाच होणार. लक्षात ठेवा, इलेक्ट्रिक इम्पल्स एक तर तयार होतो किंवा नाही होत. आता पुढच्या प्रॉपर्टीमध्ये आपल्याला बघायचं. आणि तिसऱ्या प्रकारचा असतो सुप्रालिमिनल. सुप्रालिमिनल मध्ये काय होतं, इट इज अ लार्ज स्टिम्युलस. जो इलेक्ट्रिक इम्पल्स सुरू करतो, पण त्याच्यामध्ये जास्त काय होत, जेवढा थ्रेशहोल्ड मध्ये झाला तेवढाच स्टिम्युलस, तेवढाच इलेक्ट्रिक इम्पल्स कशात तयार होतो, सुप्रालिमिनल मध्ये तयार होतो. ठीक आहे. म्हणून सबलिमिनल which fails to initiate or which cannot initiate electric impulse. Threshold is a minimum stimulus which initiate electric impulse. Supra, it is a large stimulus which initiates electric impulse. या थ्रेशहोल्ड आणि सुप्रा मध्ये नर्व इम्पल्स इनिशिएट होतात किंवा इलेक्ट्रिक इम्पल्स इनिशिएट होतात, फक्त सबलिमिनल मध्ये मात्र अजिबात होत नाही. एवढंच लक्षात ठेवा. आता काही गोष्टी अजून पुढे क्लिअर होतील. नेक्स्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी इज अ
ऍडिशन किंवा त्यालाच आपण समेशन फेनॉमेनॉन असं म्हणतो किंवा समेशन इफेक्ट असं म्हणतो. सॉरी, समेशन इफेक्ट. कधी कधी खेळ खेळला असावा, खेळ खेळलेला असा. काय करायचं, फक्त ओठ हलवायचे आणि समोरच्यानं आपलं बोलणं ओळखून दाखवायचं. असं कधी खेळला नाही खेळला. आजकाल मोबाईल जास्त आले त्याच्यामुळे हे खेळ लोप पावत झाले. हा, असं होतं बरं का, अगोदर खेळ असायचे असं साधं नुसतं फक्त ओठ हलवायचे आणि नंतर काय करायचं, समोरच्यानं ते शब्द ओळखायचे. हळू ओळखीचे शब्द असायचे पण ते ओळखायला लावायचे. पण त्याला एका याच्यामध्ये ओळखायला यायचे नाही. काय, एका याच्यामध्ये ओळखायला यायचे नाही. सारखं सारखं म्हणायला लागायचं. म्हणजेच सतत म्हटलं की त्याला ओळखायला यायचं. 4, 5, 10 वेळेस म्हटल्यानंतर त्याला ओळखायला यायचं. ठीक आहे. मग त्याच्यामुळे काय असायचे, त्याची लिमिट्स पण असायची. 5 वेळेस समजा मी मॅक्झिमम 5 वेळेस त्यांनी बोलून दाखवायचं. म्हणजे ओठ हलवायचे तरच त्यांना, किंवा असा हवेमध्ये शब्द लिहायचा. हवेमध्ये शब्द लिहायचं कधी केलाय, हा अक्षर कुठला आहे, मग काय लक्षात द्यायचं नाही बऱ्याच वेळा. असे असे काय साधे साधे खेळ असतात. ह्या संदर्भात आहे असं आहे की ज्यावेळेस आपण सबलिमिनल स्टिम्युलस देतो, सबलिमिनल रिस्पॉन्स येतो का, इलेक्ट्रिक इम्पल्स तयार होतो का, होत नाही. पण इफ वी गिव्ह multiple and frequent subliminal stimulus at that time, this can generate a nerve impulse. काय म्हटलं मी, multiple, frequently and successive stimulus, 2-3 शब्द इथं लक्षात ठेवायचे. मल्टिपल, frequent and successive subliminal stimulus. लक्षात ठेवा. आता अगोदर आपण काय शिकलो, सबलिमिनल स्टिम्युलस फेल्स टू जनरेट इलेक्ट्रिक इम्पल्स. सबलिमिनल कशाला म्हटलं आपण, जो नर्व इम्पल्स किंवा इलेक्ट्रिक इम्पल्स तयार करू शकत नाही त्याला आपण सबलिमिनल म्हणतो. पण आता काय केलं आपण, मल्टिपल सबलिमिनल दिलाय, दुसरा फ्रिक्वेंट दिलाय किंवा सक्सेसिव्ह आहे, एका पाठोपाठ एक. अशा वेळेस काय होतं, येस, इट लीड्स टू द जनरेशन ऑफ अ इलेक्ट्रिक इम्पल्स. इट जनरेट इलेक्ट्रिक इम्पल्स. लक्षात ठेवा, इट जनरेट्स इलेक्ट्रिक इम्पल्स. इलेक्ट्रिक इम्पल्स ते जनरेट करतात. इलेक्ट्रिक इम्पल्स जनरेट करतात. बघा, कधी कधी आपण, म्हणजे मी वेगळ्या पद्धतीचे एक्झाम्पल देतोय, हे परफेक्ट लागू पडत नाही पण ती अॅनालॉगस आहेत सगळी. लक्षात ठेवायचं, कोणीतरी आपल्याला पाठीमागून मारत असतो, एका ह्याच्यात आपण लक्ष देतो का, नाही देत का, चुकून लागलं असं म्हणून. बरोबर, एकदा जर टच केला, आपला साधारणतः असा टच केला, आपण लक्ष देतो का, नाही. 2दा टच केला तरी पण आपण सोडून देतो. पण सक्सेसिव्ह, लक्षात ठेवा, सक्सेसिव्ह, फ्रिक्वेंट असं जर केलं तर लगेच आपण कधीही कोणाला एकदा टच करत, म्हणजे तो जर आपल्याकडे बघत नसेल तर आपण एकदा टच करत, सारखं सारखं टच करतो. मित्र आहे, त्याला मागं बघायला सांगायचं आहे. बरोबर, आपण काय करतो, मोठ्यानं हातही मारू शकत नाही. वर्गामध्ये असं चाललेलं असतं बऱ्याच वेळा. ठीक आहे, नाहीतर हळूच म्हणतो, त्याला ऐकायला जात नाही. ऐकायला गेलेलं असतं पण तो बघत नाही. म्हणजेच काय, सबलिमिनल स्टिम्युलस म्हणून तो कन्सिडर करतो. पण सारखा जर शुक करायला लागला तर तो एकदा महिना पण बघतोच. त्याला काय म्हणायचं, समेशन इफेक्ट असं. म्हणजेच काय, 1, 2 आणि 3 जर सबलिमिनल स्टिम्युलस एकत्र आणले तर त्याची काय होते, सम होते, ऍडिशन होते. आणि किंवा त्याला ऍडिटिव्ह इफेक्ट म्हटलं तरी चालेल.
the successive stimuli are summed up and therefore they reach up to the threshold. ते कुठे जातात, कुठपर्यंत जातात, वाढून वाढून त्याची बेरीज काय होते. फॉर एक्झाम्पल जर आपण मॅथमॅटिक्स मध्ये जरी समजून आकडेवारीमध्ये जरी समजून घेतलं, सपोज subliminal stimulus is a 1, threshold is a 2 and 3 is the supraliminal. बरोबर, काय म्हटलं मी, 2 आहे तो काय आहे, थ्रेशोल्ड आहे आणि 1 आहे तो सबलिमिनल आहे. पण सबलिमिनल आपण एकदा दिला प्लस, दोनदा दिला प्लस, तीनदा दिला, यांचं समेशन किती आलं, 3 आलं. सो इट कॅन बी द equal to the supraliminal. So it can generate a nerve impulse. So summation effect is there in case of this nerve impulse or neuron. If neurons are given a repeated stimulus at that time, subliminal stimulus, they can generate a nerve impulse. म्हणून म्हटलं जातं कुठलीही गोष्ट सतत केली की ती आपल्याला शिकता येते. काय हे सगळ्यात महत्त्वाचं कशासाठी आहे, एखाद्या गोष्टीवरून आपल्या नर्व इम्पल्सला आपण स्टिम्युलेट करू शकत नसू, पण तोच जर एखादा प्रयत्न आपण जर सतत केला तर तुम्हाला ती गोष्ट जमते, बिकॉज ऑफ द समेशन इफेक्ट. एकदा सांगितलं तर आपल्या लक्षात राहील का, नाही राहणार, पण सतत जर सांगितलं गेलं तर ते आपल्याला लक्षात राहतं. ठीक आहे, तर आपण समेशन इफेक्ट असं म्हणतो. तर हा समेशन इफेक्ट सुद्धा आपल्याला याची सगळ्यात महत्त्वाची प्रॉपर्टी असलेली बघायला मिळते. फिफ्थ प्रॉपर्टी असते ऑल ऑर नन इफेक्ट. ऑल ऑर नन इफेक्ट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, ऑल ऑर नन इफेक्ट. nerve cells or neurons or nerve fibers are either stimulated or not being stimulated. दोनच असतात गोष्टी. एक तर काय असेल, स्टिम्युलेटेड असेल किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, एक्साइट होईल. काय होईल, एक्साइट होईल. किंवा नॉट स्टिम्युलेटेड. not stimulated or not excited. दोनच गोष्टी असतात, आयदर ऑर गोष्टी असतात. एक तर स्टिम्युलेट झालेली असेल किंवा एक्साइट किंवा नॉट एक्साइटेड असेल. एक तर एक्साइट होते, जास्त एक्साइट झाला वगैरे काही नसतं इथं. म्हणजेच सपोज इफ आय गिव्ह वन स्टिम्युलाई सबलिमिनल, देन नो एक्साइटेशन. एक्साइटेशन आहे का, नाही. सबलिमिनल एक जर असेल तर वन लेवलचा जर स्टिम्युलस दिला तर तो एक्साइट करेल का, नाही करणार. दोन लेवलचा दिला, थ्रेशोल्ड आहे म्हटलं होतं, बरोबर. थ्रेशोल्ड काय होईल, एक्साइट होईल. एक्साइट, बरोबर, एक्साइटेशन होईल. 3 दिला तर काय होईल, एक्साइटच होईल. लक्षात ठेवा, म्हणजे ती जास्त एक्साइट होईल असं आपल्याला म्हणता येत नाही. म्हणजे इलेक्ट्रिक इम्पल्स हा एकतर प्लस असेल, एकतर नसेल, मायनस किंवा प्लस असेल. डबल प्लस वगैरे काही नाही. म्हणजे एकतर करंट असतो किंवा नसतो असा. ठीक आहे, म्हणजे एकतर तुम्ही प्रेझेंट आहात किंवा ऍबसेंट आहात. म्हणजे एक माणूस इथं जास्त प्रेझेंट असतो असं म्हणणं चुकीचं आहे. एकतर प्रेझेंट असतो एवढंच. जास्त प्रेझेंट असतो म्हणजे फ्रिक्वेंटली प्रेझेंट असतो असं आपण म्हणतो. पण एका वेळेस एक माणूस एकटाच असू शकतो, जास्त असू शकत नाही. तसं इलेक्ट्रिक इम्पल्स जर जनरेट करायचा झाला तर एक तर नर्व इम्पल्स जनरेट होते किंवा होत नाही, एवढंच असतं. म्हणजे जास्त स्टिम्युलस दिला तर जास्त होणार आहे असं आहे का. म्हणजे समजा एखादी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची, कुठली लक्षात ठेवायची आहे तिथंच बघूया. कंडक्टिव्हिटी हा शब्द लक्षात ठेवायचा. दोनच आहे, तुम्ही एक तर लक्षात ठेवू शकता किंवा लक्षात ठेवू शकत नाही. दोनच गोष्टी असतात. कंडक्टिव्हिटी हा शब्द जास्त शिकला तुम्ही, जास्त लक्षात ठेवला असं आहे का, नाही. जास्त लक्षात ठेवू एक तर तुमच्या लक्षात असतो किंवा नसतो, दोनच गोष्टी असतात. ठीक आहे, अशा पद्धतीनं तुम्ही जर एखादी गोष्ट जर स्टिम्युलस दिला तर त्या स्टिम्युलसनं एक तर इफेक्ट होतो, ऑल
nerves can be excited or none is excited. दुसरी गोष्ट, सगळ्याच नर्व एक्साइट होतात किंवा कुठल्याच होत नाहीत, लक्षात ठेवा. असंही म्हटलं तरी चालेल. म्हणजेच अर्धी नर्व एक्साइट होते, अर्धी राहते, असं काही नाही. ठीक आहे, नर्व फायबर थोडासा एक्साइट होतो आणि थोडासा होत नाही, असं काही नाही. फॉर एक्झाम्पल बघा, समजा मी लाईट चालू आणि बंद करायचं ठरवलं, तर काय मी चालू केल्यानंतर अर्धी चालू होते असं आहे का? नाही, एक तर चालू होते किंवा होत नाही, असंच असतं. तसंच याच्यामध्ये ऑल ऑर नन इफेक्ट असलेला बघायला, म्हणून हा ऑल ऑर नन इफेक्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन केस ऑफ दिस नर्व सेल्स. नर्व सेलच्या बाबतीत हा ऑल ऑर नन इफेक्ट फार महत्वाचा असलेला बघायला मिळतो. नेक्स्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी इज द रिफ्रॅक्टिव्ह डिले किंवा त्याला रिफ्रॅक्टिव्ह पिरियड असं म्हणतात. रिफ्रॅक्टिव्ह पिरियड. Refractive period. Refractive period is a time during which, or it is a duration in which nerve fails to receive the stimulus. काय म्हटलं मी? नर्व काय होते? स्टिम्युलस रिसीव्ह करण्यामध्ये फेल होते, लक्षात ठेवायचं. आता बघू काय होईल. एक नर्व आहे XYZ, त्याला स्टिम्युलस दिला आणि नर्व एक्साइट झाल्यानंतर काय होते, ती नॉर्मल कंडिशनला येऊन त्याच्या सब नॉर्मल कंडिशनला जाते. काय होते? सब नॉर्मल कंडिशनला जाते. आणि त्या सब नॉर्मल कंडिशनला गेली की पुन्हा एक्साइट व्हायला त्याला वेळ लागतो. ठीक आहे, तो वेळ किती असतो? 0.3 मिली सेकंड. किती? 0.3 मिली सेकंड. त्या 0.3 मिली सेकंडला काहीही होत नाही. नर्व कॅनॉट बी एक्साइटेड ऑर नॉट एक्साइटेड, कुठलीच कंडिशन असू शकते. तिथं तुम्हाला एक्साइटेशन कितीही स्टिम्युलस द्या. फॉर एक्झाम्पल मी जर आता बघूया. फॉर एक्झाम्पल काय होतं इथं बघा, ही नर्व इम्पल्स आहे, सॉरी नर्व एक्झॉन आहे, न्यूरॉन, एक न्यूरॉन आपण घेतो. काय केलं मी? इथं स्टिम्युलस दिला, बरोबर, आणि ही एक्साइट झालेली. काय झाली? एक्साइट झालेली. मी जर लगेच दुसरा स्टिम्युलस दिला तर डबल एक्साइट होईल का? नाही. इट विल रिमेन ॲज अ एक्साइटेड. इट कॅनॉट बी एक्साइटेड अगेन, कारण ऑलरेडी इट इज एक्साइटेड. म्हणून पुन्हा एक्साइट करायची गरज आहे का त्याला? नाही. पुन्हा एक्साइट होऊ शकते का? होऊ शकत नाही. त्याला काय म्हणायचं? रिफ्रॅक्टिव्ह पिरियड असं. काय म्हणायचं? रिफ्रॅक्टिव्ह पिरियड. आता समजा एखादी गोष्ट जर तुमच्या कानामध्ये गेली आहे, ऐकत असाल तुम्ही, तर लगेच दुसरी गोष्ट ऐकू शकता का तुम्ही? नाही, ऐकू शकत नाही. एक तर तुम्हाला आता मी बोलतोय, माझं बोलणं मला ऐकायला लागतं, ऐकतोय मी, पण तुम्ही जर मध्येच बोलायला लागला तर मला ऐकायला येत नाही, कारण ऑलरेडी मी ऐकतोय. ठीक आहे, आणि याच्यामध्ये छोटासा पिरियड असतो की त्यावेळेस 0.3 मिली सेकंद एवढा पिरियड असतो की त्या पिरियड मध्ये nerve cannot be stimulated or cannot be excited, or it fails to receive the stimulus or fails to excite or fails to generate electric impulse. It is a period in which nerve fails to generate nerve impulse. Another nerve impulse. एक नर्व इम्पल्स जर सुरू झाला तर दुसरा लगेच तिथं तयार होत नाही, अगोदरचा संपल्याशिवाय. अगोदरचा संपला की मग दुसरा सुरू होतो, असं. ठीक आहे, त्याला काय म्हणायचं? रिफ्रॅक्टिव्ह पिरियड असं म्हणायचं. हा किती सेकंदाचा असतो? रिफ्रॅक्टिव्ह पिरियड 0.3 सेकंद, 0.3 मिली सेकंड. लेस दॅन 0.3 मिली सेकंड असं म्हटलं तरी चालेल. लेस दॅन 0.3 मिली सेकंड एवढा छोटासा पिरियड असतो, एकदम ब्रीफ पिरियड असतो, लक्षात ठेवायचं. तो पिरियड आपल्या लक्षात सुद्धा येतो, एवढा पिरियड असतो.
की त्या पिरियड मध्ये नर्व इम्पल्स फेल्स टू जनरेट अनदर नर्व इम्पल्स. एक नर्व इम्पल्स जर जनरेट केलेला असेल तर दुसरा नर्व इम्पल्स तयार करणं त्याला अवघड जातं. ठीक आहे, किंवा तयार करू शकत, त्याला रिफ्रॅक्टिव्ह पिरियड. अनदर कॉन्सेप्ट और अनदर प्रॉपर्टी इज अ सिनॅप्टिक डिले. सातवी प्रॉपर्टी आपण सगळेच बघितलेले आहे. सेवंथ इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ दिस नर्व फायबर इज अ नर्व फायबरची प्रॉपर्टी आहे, लक्षात ठेवा. दॅट इज अ सेवंथ and that is a synaptic delay. Synaptic delay. Synapse is a junction between two different nerves. बरोबर, दोन नर्व्स मधला किंवा न्यूरॉन मधला जो जंक्शन असतो त्याला काय म्हणतो, सिनॅप्स असतो. बरोबर, ही एक आहे प्री सिनॅप्टिक आहे आणि ही पोस्ट सिनॅप्टिक आहे. बरोबर, न्यूरॉन आपल्याला बघायचं स्ट्रक्चर म्हणून जास्त काय आता ड्रॉ करायची म्हणजे पडत. यांच्या दोघांच्या मध्ये काय असतो, स्पेस असतो, त्याला सिनॅप्टिक क्लेफ्ट असं म्हणतो. The chemical which is secreted from this presynaptic neuron is dropped into the synaptic cleft and those chemicals will be initiating the response in the another. आता बघा, इथून केमिकल इथं सिक्रेट केलं जाणार, हे केमिकल इथून इथं डिफ्यूज होणार. बरोबर, ह्या स्पेस मधून डिफ्यूज होणार म्हणजे इथून इथपर्यंत जाणार आणि त्याच्यानंतर इकडचा इम्पल्स काय होणार, सुरू होणार. ह्या प्रोसेसला काय होतो, वेळ लागतो. काय होतो, वेळ. उदाहरणार्थ पुन्हा साखरेचं एक्झाम्पल जर घेतलं आपण, साखर काय केली, एक ग्लास पाणी घेतलं आणि त्याच्यात इमिडिएटली साखर टाकली, पटकन टाकली आणि प्यायला सुरू केलं, तर काय होईल, गोड लागेल पाणी, नाही लागणार. का, देयर इज नो सोल्युबल शुगर प्रेझेंट. सोल्युबल शुगर प्रेझेंट आहे का, डिसॉल्व्ड शुगर प्रेझेंट आहे का, मिक्स्ड शुगर प्रेझेंट आहे का, त्याच्यात नाहीये. तसं याच्यामध्ये सुद्धा काय, केमिकल इथं जर आलेलं असेल तर पुढच्या नर्व पर्यंत पोहोचत नाही, त्याला वेळ लागतो. इट टेक्स अ टाइम टू ट्रान्सफर टू द अनदर नर्व and so this time is nothing but the synaptic delay. त्या टाइमला काय म्हणायचं, सिनॅप्टिक डिले असं म्हणायचं. सो दिस इज इन केस ऑफ अ केमिकल सिनॅप्स. लक्षात ठेवा, केमिकल सिनॅप्सच्या बाबतीत आपल्याला ही गोष्ट झालेली बघायला मिळते. इन द केमिकल सिनॅप्स व्हॉट हॅपन्स, देयर इज अ टाइम अबाउट 0.3 to 0.5 milliseconds. This much time is required for transfer of a electric impulse from one neuron to the other neuron. Synaptic delay is a time required for transfer of a electric impulse from presynaptic neuron to the postsynaptic neuron. Presynaptic neuron पासून postsynaptic neuron पर्यंत इलेक्ट्रिक इम्पल्स ट्रान्सफर करण्याचा जो टाइम आहे त्या टाइमला आपण काय म्हणतो, सिनॅप्टिक डिले असं म्हणतो. म्हणून लक्षात ठेवायचं, इलेक्ट्रिक इम्पल्स आर व्हेरी फास्ट, बट केमिकल इम्पल्स आर स्लो. केमिकल इम्पल्स कसे असतात, स्लो असलेले बघायला मिळतात. तर अशा प्रकारची ही प्रॉपर्टी आपल्याला सिनॅप्टिक डिलेची ह्या नर्व फायबर्स मध्ये असलेली बघायला मिळते, सिनॅप्टिक डिले. अनदर इम्पॉर्टंट that is synaptic fatigue. Synaptic fatigue. त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला एक छोटासा डायग्राम काढायचा. समजा फॉर एक्झाम्पल, देयर आर 10 different receptors present on the postsynaptic neuron. किती, 10. रिसेप्टर्स. बरोबर, इकडे लक्षात, मी मुद्दाम बारीक एक्सप्लेनेशन करतो इथं.
मायक्रो एक्सप्लेनेशन मी इथं काय करतोय की तुम्हाला लक्षात आहे की काय होतं नेमकं, फटीग कसा होतो. एखादी गोष्ट सतत सतत जर केली तर आपल्याला थकवा येतो, म्हणून थोडंसं आपल्याला विश्रांती लागते, मध्ये गॅप लागतो. पण समजा त्याच्यामध्ये जर गॅप नाही मिळाला तर काय होतं, सिनॅप्टिक फटीग. म्हणजे सिनॅप्टिक फटीग, सिनॅप्स फेल्स टू परफॉर्म इट्स फंक्शन. सिनॅप्सचं फंक्शन काय, ट्रान्सफर ऑफ अ नर्व ऑर इलेक्ट्रिक इम्पल्स फ्रॉम प्री सिनॅप्टिक न्यूरॉन टू द पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. पहिल्या न्यूरॉन पासून दुसऱ्या न्यूरॉन पर्यंत इलेक्ट्रिक इम्पल्स ट्रान्सफर करणं हे त्याचं काम आहे, बरोबर. ते काम तो करू शकत नाही. कधी करू शकत नाही, सपोज इफ देर आर 10 डिफरंट रिसेप्टर्स प्रेझेंट अँड देर आर 10 डिफरंट ligands or neurotransmitters are there. Each neurotransmitter goes and binds to the receptor. रिसेप्टरला प्रत्येकाला काय होतं, न्यूरोट्रान्समीटर बाइंड आहे, बरोबर. याचं मेकॅनिझम आपल्याला पुढे बघायचं आहे, म्हणून मी आता काही जास्त एक्सप्लेन करत नाही, म्हणजे डायग्राम वगैरे यूज करतो. तर ह्या मध्ये काय होणार आहे, नर्व इम्पल्स ऑलरेडी जनरेट झाला. दुसरा जर नर्व इम्पल्स इमिडिएटली आला आणि त्याच्यामधून सुद्धा जर केमिकल न्यूरोट्रान्समीटर सिक्रेट झाले तर इम्पल्स पुढे जाईल का, नाही जाणार. इट विल नॉट बी कॅरीड बिकॉज ऑलरेडी वन इम्पल्स इज बीइंग ट्रान्समिटेड. ऑलरेडी दुसरा इम्पल्स हा ट्रान्समिट व्हायला लागला आणि अशा वेळेस काय होतं, देयर इज अ फटीग, एक्झॉर्शन होतं ड्यू टू द एक्सेस अमाउंट ऑफ अ न्यूरोट्रान्समीटर. एक्सेस अमाउंट न्यूरोट्रान्समीटर जे आहेत त्याच्यामुळे नर्व इम्पल्स किंवा सिनॅप्सचं काय होतं, एक्झॉर्शन होतं आणि त्या एक्झॉर्शनला आपण काय म्हणतो, सिनॅप्टिक फटीग असं म्हणतो. सो दिस सिनॅप्टिक फटीग इज ऑल्सो इम्पॉर्टंट. म्हणून कधी कधी आपल्याला ब्रेनला थकवा येतो. ब्रेन कधी थकतो असं म्हणत नाही पण थकवा येतो. आज आता मी काय इथून पुढे वाचणार नाही वगैरे म्हणतो, तर त्यावेळेस काय झालेलं असतं, ऑलरेडी एवढे न्यूरोट्रान्समीटर सुरू झालेले असतात की अगोदरचं सुरूच असतं. त्याच्यामुळं गॅप देऊन ठराविक वेळेतच अभ्यास करणं गरजेचं असतं, नाही तर सतत सतत त्या जरी गोष्टी केल्या तरी आपल्या ब्रेनला चांगलं नसतं. कारण न्यूरोट्रान्समीटर एक्सेसिव्ह सिक्रेट होऊन सुद्धा चालत नाही असं म्हटलं तर चालेल. सो सिनॅप्टिक फटीग आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा असलेला बघायला मिळतो. अँड लास्ट इम्पॉर्टंट इज द velocity. Velocity is a time required for the transfer of a electric impulse from one neuron to the other neuron किंवा from one place to the other place. एका प्लेस पासून दुसऱ्या प्लेस कडे जो नर्व इम्पल्स ट्रान्समिट केला जातो त्या नर्व इम्पल्सच्या टाइमला लागणारा वेळ म्हणजेच काय आहे, वेलोसिटी. और अमाउंट ऑफ अ डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द नर्व इम्पल्स पर युनिट टाइम. काय म्हटलं मी, वेलोसिटी अमाउंट ऑफ अ डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द नर्व इम्पल्स पर युनिट टाइम. समजा त्याचं जर वेलोसिटी बघितली, वेलोसिटी इज व्हेरी फास्ट, आपल्याला फास्ट असलेली बघायला मिळते. याची वेलोसिटी जर आपण विचारात घेतली जराशी, तर वेलोसिटी किती असते बघा. जर आपण काही ठराविक अशा नर्व इम्पल्स जर बघितली तर आपल्याला एका साध्या 100 to 120 मीटर पर मिलीसेकंड मीटर पर सेकंड किती 100 ते 120 मीटर पर सेकंड एवढी वेलोसिटी आपल्याला नॉर्मल पर्सन मध्ये असलेली बघायला मिळते. म्हणजे एखादा इम्पल्स मी जर इथं ट्रान्समिट इथं जर स्टिम्युलस दिला तर तो दुसऱ्या टोकापर्यंत किती वेळात जाणार, ह्या वेगाला जाणार, त्याला वेलोसिटी असं म्हणतात. कधी कधी ही वेलोसिटी वाढलेली सुद्धा बघायला मिळते, 50 टाइम्स ग्रेटर इन द मायलिनेटेड न्यूरॉन्स. मायलिनेटेड न्यूरॉन मध्ये ही जास्त असलेली बघायला मिळते. अजून वेगवेगळ्या अॅनिमल मध्ये कोणाकोणामध्ये कमी असते, कोणामध्ये जास्त असते, असं पण असतं. म्हणजे होमिओथर्म्स आहे, होमिओथर्म्स म्हणजे आपण यांची जास्त असते वेलोसिटी कोणापेक्षा, क्वाइट्युलोथर्म्स थर्म्स मध्ये जास्त कमी असते. होमिओथर्म्स मध्ये म्हणजे जे वार्म ब्लडेड अॅनिमल आहेत त्यांच्यामध्ये वेलोसिटी ही जास्त असलेली बघायला मिळते, एवढी असलेली बघायला मिळते. त्याच्यात पहिल्या थर्म्स मध्ये कमी असलेली बघायला. ठीक आहे. अजून काही आपल्याला बघायला मिळेल की मायलिनेटेड न्यूरॉन जे आहे त्याच्यामध्ये
नॉन मायलिनेटेड पेक्षा जास्त असते, नॉन मायलिनेटेड पेक्षा जास्त असते, लक्षात ठेवा. म्हणून फास्टर जर म्हणत असाल तर आपल्याला मायलिनेटेड मध्ये नर्व इम्पल्स ट्रान्समिट झालेले बघायला मिळतो. तर अशा पद्धतीनं आपल्याला याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं वेलोसिटी अंडरस्टँड करता येईल. कारण मायलिनेटेड मध्ये तर काय होतं, जम्पिंगच केलं जातं, जम्प केलं, एका टोकातून दुसऱ्या, एका गेट मधून दुसऱ्या गेटवर जम्पिंग होतं, म्हणून फास्ट नर्व इम्पल्स ट्रान्समिट झालेली बघायला मिळतात, म्हणून त्याची वेलोसिटी आपल्याला जास्त असलेली बघायला मिळते. ठीक आहे. तर अशा पद्धतीचं आपल्याला ही वेलोसिटी असलेली बघायला मिळते, वेगवेगळ्या प्रॉपर्टीज असलेल्या आपल्याला मिळतात. ओके. सो these are the different properties of the nervous cells or nerve fibers. नर्व सेललाच आपण नर्व फायबर सुद्धा म्हणू शकतो. त्याच्या ह्या वेगवेगळ्या प्रॉपर्टी आपल्याला असलेल्या बघायला मिळतात. साधारणतः एक्साइटेबिलिटी आहे, कंडक्टिव्हिटी आहे, त्याच्यानंतर स्टिम्युलेशनची प्रॉपर्टी आहे, त्याच्यामध्ये समेशन ऑफ स्टिम्युलसची प्रॉपर्टी आहे. त्याच्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या डिले, सिनॅप्टिक डिले असेल, रिफ्रॅक्टिव्ह पिरियड असेल, किंवा वेलोसिटी त्याची असेल, सिनॅप्टिक फटीग असेल, तर अशा, किंवा ऑल ऑर नन फेनॉमिनन असेल, अशा वेगवेगळ्या प्रॉपर्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. तर याच्यातला जो सिनॅप्टिकचा पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके. थँक्यू.